काय नेमकी भूमिका आहे? 12 तारखेला आपण प्रवेश घेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. काहीच नाही, घडण्याचा प्रश्नच नाही. जेवढेही काँग्रेसमध्ये नेते आहेत त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. 40 वर्ष मला पक्षाने भरपूर काही दिलं. मी म्हणेल ती पूर्व दिशा खामगाव मतदारसंघामध्ये होती. त्यानंतर एखाद्या वेळेस टाय देखील आला तर मोठ्या नेत्याने म्हटलं याला तिकीट द्यायचं, मी म्हटलं नाही, तरी मी म्हटलं ते मान्य झालं. आजपर्यंत मी अल्पसंख्याक समाजाचा असताना देखील पक्षाने मला भरपूर दिलं. त्यांचे उपकार तर मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. परंतु आज कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे. दादांचा जो पक्ष आहे, शाहू फुले आंबेडकर, महात्मा गांधी, मौलाना अब्दुल कलाम आझाद, तोच विचारसरणीचा आहे. कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये राहून लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा मार्ग पाहिजे. त्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी 40 वर्ष माझ्यासोबत मनापासून तन मन धनानं माझ्यासोबत राहिले, त्यांचं आज मला बघायचंय. दादाला भविष्यामध्ये मुख्यमंत्री करायचंय, म्हणून विदर्भामध्ये जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे. सोडले मी काँग्रेसमध्येच आहे ना, तीच विचारसरणी आहे. फक्त भारतीय निघून तिथं राष्ट्रवादी आली. काँग्रेसच आहे ना, जी काँग्रेसची विचारसरणी आहे तीच दादांच्या पक्षाची तीच विचारसरणी आहे. कुठं सोडली काँग्रेस? कोण म्हणतो? दादांचा पक्ष आज महायुतीमध्ये जाऊन बसलाय. होऊ द्या ना, मग काय विचारसरणीमध्ये फरक नाही पडत असं वाटतं? कुठं विचारसरणी? त्यांनी म्हटलं आमचा पाठिंबा आहे. दादांनी विचारसरणी सोडलेली नाहीये, फक्त पाठिंबा आहे. प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे असं म्हणतात की लालसेपोटी किंवा भीतीपोटी काँग्रेस. कुठे लालसा भीती आहे? आजपर्यंत काय झालं? मला कसली भीती? माझ्यावर कोणती क्रिमिनल केस नाही, माझे कोणते 2 नंबरचे धंदे नाही, मग कसली भीती? जर भीती असती तर 11 वर्ष होते त्यांना भीतीपोटी, ते काही कारवाई करू शकले असते. काहीच नाही म्हणून ते काहीच कारवाई करू शकले नाही. राणा कधी घाबरणार नाही हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. 100% निमंत्रण असेल दादाला मी म्हणेल चला आपण त्यांच्या घरी जाऊन चहा घेऊन येऊ. मित्र पक्ष म्हणजे मित्र धर्म पाळायलाच पाहिजे. हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी आहे. फुंडकरांच्या समाधीवर भाऊसाहेब फुंडकरांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करू, नंतर गावातल्या पुतळ्यावर करू. विधान परिषद आणि मंत्रिपदाची काही ऑफर आली? दादा जोहरी आहे, त्यांना माहित आहे हिरा कोण आहे, काच कोण आहे, ते निर्णय घेतील.